नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई पोलीस 24 तास जनतेच्या सेवेस तत्पर असतात, पण आज मालाड पोलीस कॉलनीतील काही रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कॉलनीतील इमारतीतील लोक गेली अनेक वर्षांपासून गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत. परंतु मालाड पोलीस विभागाने नुकतीच धोकादायक इमारत म्हणून इमारतीला नोटीस जारी केली आहे. स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की इमारत पूर्णपणे सुरक्षित आहे आणि फक्त बाहेरील भागांवर दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्यांचा असा विश्वास आहे की पूर्णपणे स्थलांतर करण्याची गरज नाही. परंतु याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी आहे मालाड येथील पोलीस कॉलनी इथे. आपण इथे पाहू शकता की ह्या पोलीस कॉलनीची जी अवस्था आहे ती खूप दयनीय अवस्था आहे. कुठे कुठे आपण पाहू शकता की खूप काही जे त्याचे स्ट्रक्चरल पार्ट्स आहेत ते कुठेतरी पडलेले आहेत. आणि आज जे आहे की मालाड पोलीस स्टेशनच्या इथून आज ह्या जी कॉलनी आहे त्यांना एक नोटीस देण्यात आलेली आहे. माझ्याबरोबर काही महिला वर्ग आहेत जे गेले अनेक वर्ष इथे राहतात. आपण त्यांच्याशी जाणून घ्या. काय सांगाल, आज पोलीस स्टेशनमधून नोटीस आले? आम्हाला ही नोटीस आता 16 फेब्रुवारीला आलेली आहे 2026ला. पण हे ऑडिट झालेलं आम्हाला काही माहिती नाही. आणि आमची बिल्डिंग जी दुरुस्त होऊ शकते अशा कंडिशनमध्ये आहे. तर त्यामुळे आमची हीच मागणी आहे की PWDकडे की आम्हाला ही दुरुस्त करून देण्यात यावी, कारण आमच्या मुलांचं शिक्षण सगळं इथेच आहे. त्यामुळे आम्ही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. आणि ही बिल्डिंग तुम्ही दाखवू शकता की ही दुरुस्त होऊ शकते. ताई, तुम्ही किती वर्ष राहता आणि काय सांगाल आता जी परिस्थिती आहे, काय सांगाल त्याबद्दल? मला आता जवळजवळ किती वर्ष झाले, 22 वर्ष झालेत मला इथे राहून. आणि तेव्हापासून म्हणजे काहीच झालेलं नाही आहे बिल्डिंगचं, म्हणजे डागडुजी वगैरे काही झालेली नाही. मग त्याच्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की या बिल्डिंगची तुम्ही डागडुजी करा आणि जे मालकी हक्काची घरं देत आहेत त्याच बेसवर आम्हाला पण घरं द्यावी. त्याच्यासाठी काही दर असेल तो पोलीसवाले आम्ही भरायला तयार आहोत. एवढंच आमची मागणी आहे. ताई, काय सांगाल, सरकारची खूप काही योजना येते, तुम्हाला कशा प्रकारे आश्वासन वाटतं की काय केलं पाहिजे आमदार आणि नगरसेवकांनी? त्यांचं आता समिती गठीत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक ठिकाणी जिथे पोलीस राहतात तर त्यांना त्याच ठिकाणी हक्काची घरं देण्यात येणार आहेत. तर त्यामध्ये आमचा सुद्धा विचार करण्यात यावा, कारण आम्ही सुद्धा इथे बरेच वर्ष म्हणजे एक 64 पासून आहोत. म्हणजे काहीकांचं तर 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या इथे आहेत. तर त्यामुळे आम्हाला मालकी हक्काची घरं याच ठिकाणी मिळण्यात येईल. आपण पाहू शकतो की जे पोलीस अधिकारी आहेत जे ऑन ड्युटी 24 तास, काही दिवाळी असेल किंवा होळी असेल, आपल्याला सुरक्षा देतात. आज कुठेतरी त्यांची सुरक्षाचा प्रश्न निर्माण आला आहे. काही अजूनही महिला आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? आम्हाला आमची सगळ्यांची एवढीच मागणी आहे की इथे सगळं दुरुस्ती करून द्यावी. आम्हाला इथेच राहण्यात द्यावं असं. किती वर्ष तुम्ही राहता ताई? मी 14 वर्ष झाले. काय सांगाल ताई तुम्ही? मी 13 वर्ष झाली इथे राहते. आज काय वाटतं, आज अचानक तुम्हाला ही नोटीस पोलीस विभागाकडून आलेली आहे? हां, तेच दुरुस्त करून द्यावी आम्हाला आणि आम्हाला 2 वर्ष तरी इथे राहता यावं अशी काहीतरी व्यवस्था करावी. इथे आपण पाहू शकतो की यांची एकच मागणी आहे की ही जी बिल्डिंग आहे त्याची डागडुजी करून यांना इथेच देण्यात यावे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.